नमस्कार. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेले खजिने, त्यावर असलेले शाप आणि ते शोधायला निघालेले आजच्या काळातले धाडसी तरुण, ह्या सगळ्याची सांगड घालणाऱ्या एका जबरदस्त रहस्यमय कथेचा आज आपण उलगडा करणार आहोत. कथेचं नाव आहे सह्याद्रीचे गुप्त रहस्य, सुवर्णमुद्रांचा शाप. एक कल्पना करून बघा. जुन्या दंतकथांमध्ये सांगितलेला एखादा खजिना शोधण्यासाठी जर आजचं आधुनिक तंत्रज्ञान वापरलं तर काय होईल? बरोबर, हीच कल्पना आहे आपल्या आजच्या कथेचा पाया, जिथे गूढ आणि टेक्नॉलॉजी एकत्र येतात. तर कथेची सुरुवात होते एका नव्या खजिन्याच्या शोधाने, आणि हा शोध आपल्याला थेट पुण्याच्या एका जुन्या वाड्यात घेऊन जातो. या कथेचं केंद्रस्थान आहे पुण्यातला एक गूढ जुना वाडा. असं म्हणतात की इथे मुघल काळातील प्रचंड खजिना लपवला गेलाय. ही दंतकथा कित्येक वर्षांपासून ऐकवली जाते आणि याच दंतकथेमुळे आपले नायक या वाड्यापर्यंत खेचले जातात. पण थांबा, ही गोष्ट पूर्णपणे काल्पनिक नाहीये. या कथेला प्रेरणा मिळाली आहे एका खऱ्या घटनेतून. 2021 मध्ये पुण्याजवळच्या चिखलीमध्ये खोदकाम करताना मुघलकालीन 216 सोन्याची नाणी सापडली होती. म्हणजे बघा, या कथेला वास्तवाचा किती जबरदस्त आधार आहे. आता असा थरारक शोध काही एकट्या दुकट्याचं काम नाही, बरोबर? चला तर मग भेटूया त्या टीमला जे या मोठ्या आव्हानाला सामोरे जाणार आहेत. आपल्या टीममधला सगळ्यात हुशार म्हणजे या टीमचा ब्रेन आहे आदित्य. वय वर्ष 22, ज्याला आपण सगळे बन्या नावानेही ओळखतो. तो प्रसिद्ध मराठी साहित्यकृती फास्टर फेणेचा जबरदस्त फॅन आहे आणि अगदी त्याच्यासारखाच हुशार आणि धाडसी सुद्धा. आता हुशारीला जोड हवी तंत्रज्ञानाची, आणि ती जबाबदारी आहे सायलीवर. सायली पुरातत्वशास्त्राची विद्यार्थिनी आहे आणि तिच्याकडे आहे एक भारी हत्यार, इक्विनॉक्स सिरीजचा मेटल डिटेक्टर, जो जमिनीखाली किंवा भिंतीच्या आत लपलेला धातू किंवा पोकळीसुद्धा शोधू शकतो. आणि या दोघांना साथ द्यायला किंवा म्हणाला मार्गदर्शन करायला आहेत सदावर्ते काका. 70 वर्षांचे हे काका म्हणजे या वाड्याचा चालता बोलता इतिहास आहेत. इथल्या खजिन्याबद्दलच्या शापित कथा आणि सगळी रहस्य यांना तोंडपाठ आहेत. पण सदावर्ते काका कथेला एक गंभीर वळण देतात. ते या तरुणांना एक धोक्याची सूचना देतात. ते म्हणतात, मुलांनो, सांभाळून, लोक याला शापित सोनं म्हणतात. खूप वर्षापूर्वी एका मांत्रिकाने या खजिन्यावर रक्ताचा अभिषेक केला होता. हा इशारा या शोधामागचा धोका किती मोठा आहे हे स्पष्ट करतो. आता धोका तर कळला, पण खजिन्यापर्यंत पोहोचायचं कसं? त्याचा मार्ग एका कोड्यात लपलाय. वाड्यातल्या एका गुप्त भिंतीवर त्यांना एक ओळ सापडते. जिथे सूर्याचा पहिला किरण पडतो आणि जिथे वाटी एवढं भगदाड आहे, तिथेच सत्याचा रस्ता आहे. हे कोडं सोडवणं हेच आता त्यांचं पुढचं मिशन आहे. आता या कोड्यातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे हे वाटेवढं भगदाड. म्हणजे हे इतकं लहान छिद्र आहे की त्यातून साधा हात घालणंही मुश्किल आहे. माणूस आत जाणं तर दूरचीच गोष्ट. मग खजिना बाहेर कसा काढणार, हाच खरा प्रश्न आहे. आणि इथेच कथेची खरी मजा आहे. आपल्याला पारंपरिक बुद्धी आणि आधुनिक तंत्रज्ञानांची एक जुगलबंदी बघायला मिळते. आदित्य शक्तिमानच्या कथांमधून प्रेरणा घेऊन एखाद्या प्राण्याच्या मदतीने खजिना काढण्याचा विचार करतोय, तर दुसरीकडे सायली तिच्या मेटल डिटेक्टरने त्या भिंतीपलीकडे खरंच पोकळी असल्याची खात्री करते. म्हणजे बघा, सामना आहे पारंपरिक युक्ती विरुद्ध आधुनिक तंत्रज्ञान. पण थांबा, कहाणीत एक ट्विस्ट आहे. आदित्य आणि सायली एकटेच नाहीत ज्यांना हा खजिना हवाय. आता कथेत एंट्री होते एका कपटी मांत्रिकाची. भैरवनाथ नावाचा एक मांत्रिक. पण हा काही साधासुधा मांत्रिक नाही. तो बळापेक्षा बुद्धी वापरतो आणि थेट हल्ला करण्याऐवजी एका धूर्त योजनेसह वाड्यात दाखल होतो. त्याचा प्लॅन ऐकून तर थक्कच व्हायला होतं. तो त्या वाटी एवढ्या भगदाडातून आत जाण्यासाठी माणसाचा नाही तर एका प्राण्याचा वापर करणार आहे, एका प्रशिक्षित घोरपडीचा. ही घोरपड त्या लहान छिद्रातून आत जाईल आणि सोन्याची नाणी बाहेर आणेल, अशी त्याची कपटी योजना आहे. आता सामना अगदी थेट आहे. एका बाजूला आदित्य सायलीची बुद्धिमत्ता आणि टेक्नॉलॉजी, आणि दुसऱ्या बाजूला भैरवनाथची अंधश्रद्धा आणि कपटी डाव. बघूया कोण जिंकते ते. आणि मग कथेचा क्लायमॅक्स सुरू होतो. भैरवनाथ आपल्या घोरपडीला त्या छिद्राकडे पाठवतो, पण त्याचवेळी आदित्य हुशारीने पोलिसांना एक गुप्त मेसेज करतो.
काही क्षणातच पोलीस सायरनच्या आवाजाने अख्खा वाडा दणाणून जातो आणि इन्स्पेक्टर लक्षा अगदी वेळेवर पोचतात. भैरवनाथ रंगेहात पकडला जातो आणि त्याच्या या विचित्र चोरीच्या पद्धतीचा पर्दाफाश होतो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. यातला सगळ्यात मजेशीर भाग तर पुढे आहे. त्या गुन्हेगार घोरपडीला शिक्षा नाही तर चक्क पोलीस दलात नोकरी मिळते. तिचं नाव कॉन्स्टेबल उमा असं ठेवून तिला अधिकृत भत्ता आणि राहण्याची सोयही दिली जाते. आहे की नाही कमाल? तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकलो? परंपरेचा हा आधुनिक वारसा नेमका कसा दिसतो ते पाहूया. ही कथा इतकी खास का वाटते? कारण यात खूप गोष्टी एकदम मस्त जमून आल्या आहेत. मुघलकालीन नाण्यांसारखी ऐतिहासिक सत्यता आहे, फास्टर फेणे आणि शक्तिमानसारखे साहित्यिक संदर्भ आहेत, मेटल डिटेक्टरसारखं आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि शाप व मांत्रिकांसारख्या आपल्याकडच्या लोककथाही आहेत. या सगळ्याचं मिश्रण या कथेला खरंच खास बनवतं. शेवटी ही कथा आपल्याला एकच गोष्ट सांगते. मानवी बुद्धी आणि कर्तव्यनिष्ठेपुढे कोणताही शाप, कोणतीही भीती टिकू शकत नाही. लोभावर नेहमीच चांगुलपणाचा विजय होतो. आणि जाता जाता एक प्रश्न. आपल्या जुन्या ऐतिहासिक कथांना अशा नव्या रूपात आजच्या काळात जिवंत ठेवणं खरंच किती महत्वाचं आहे, नाही का? कारण अशा कथा फक्त मनोरंजन करत नाहीत, तर आपल्या मुळांना आधुनिक जगाशी जोडून ठेवण्याचंही काम करतात. यावर नक्की विचार व्हायला हवा.